नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। नाताळ निमित्त कॅथोलिक चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करून सर्व धर्मीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळ सणाच्या देण्यात आल्या शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन व पदाधिकारी मेळावा संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन। ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न। शहरातील इस्लामपुरा येथील पुरुष स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन। आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयाची संधी असल्याने तिचा पुरेपूर फायदा घेण्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन। आणि दोंडाईच्या येथील धुळे चौफुलीवर रस्त्याची रुंदी वाढवून गतिरोधक बसविण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। नाताळ निमित्त धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाच्या समोर असलेल्या कॅथोलिक चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करून सर्व धर्मीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाच्या समोर असलेल्या कॅथोलिक चर्च येथे नाताळ निमित्त विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करून सर्व धर्मीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच कोरोना महामारीचे जगभरात उच्चाटन होऊन पुन्हा एकदा सर्व जग आणि माणसे मुक्तपणे जीवन जगू शकतील असे प्रभू येशूने करावे अशी प्रार्थना करून शांततेचा आणि करुणेचा संदेश देण्यात आला। यावेळी चर्चचे प्रमुख फादर विल्सन रॉड्रिक्स, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग, कर्नल उत्तम पाटील, नितीन बंग, राजेश गिंदोडिया, शाहीर शंकरराव पवार, जोसेफ मलबारी, डॉक्टर सुरेश बिराडे, राम जाधव आदी उपस्थित होते। आपल्या धुळे जिल्ह्यातील सेंट अँड चर्च या ठिकाणी नाताळ सणासाठी सज्ज झालेले आहे। काल रात्री 9 वाजल्यापासून भाविक चर्चमध्ये येत आहेत, परंतु कोरोना निमित्त जे सरकारने जे नियम लागू दिलेले आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करत आम्ही काल सायंकाळची धार्मिक विधी ही 10:30 वाजता थांबवली। तदनंतर सर्व भाविक आपापल्या घरी जाऊन सेलिब्रेशन त्यांनी केलेलं आहे। वैयक्तिकरित्या आज सकाळी 25 तारखेचा जो मिसाज म्हणजे चर्चची धार्मिक विधी आहे ती 9 वाजता पार पडली। आणि आता तुम्ही मागे बघतच आहात की आज या ठिकाणी सर्व धर्मीय वरिष्ठ जे अधिकारी होते अशा सर्वांसमवेत धर्मगुरूंच्या समवेत आम्ही नाताळ सण प्रार्थना सभा आणि मेसेज देऊन आणि केक कापून आम्ही हा सण साजरा करतो आहोत। धुळेकरांसाठी फादर विल्सन यांच्या वतीने मी सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। प्रभू येशू ख्रिस्त हा जो आपल्यामध्ये त्याने जन्म घेतलेला आहे, नाताळचा हा सण म्हणजे देव मनुष्य झाला आणि जेणेकरून तो आपल्याला हे संदेश देतो की मनुष्याने देवासारखं बनायचं आहे। दिवसभरामध्ये आज रोजी सकाळी 8 वाजल्यापासून चर्च उघडलं गेलेलं आहे, ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत उघडं असणार आहे। आणि या चर्चमध्ये ख्रिस्ती भाविकांबरोबरच अन्य धर्मीय भाविक सुद्धा बाळ येशूचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। सर्वांना विनंती आहे की तुम्ही गेटवरती जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं व्यवस्थित पालन करा, सॅनिटाईज करा गेटवरती, त्याचबरोबर मास्क घालणं अनिवार्य आहे आणि डिस्टन्स पाळायचं आहे। आपल्या सर्व धुळेकरांना नाताळाचा सण हा अतिशय आनंदाचा, सौख्याचा, भरभराटीचा जाओ हीच आपल्या सर्वांसाठी आशेसाठी प्रार्थना। धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन व पदाधिकारी मेळावा धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटपही करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन व पदाधिकारी मेळावा धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटपही करण्यात आले। रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाने यांनी सांगितले की राज ठाकरे यांच्या मनातला महाराष्ट्र घडवताना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व स्वयंरोजगार मिळालाच पाहिजे हा त्यांचा हक्क व अधिकार आहे। या विषयावर पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या कार्याची माहिती देत भविष्यातील योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले।
मेळाव्यातच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या व नूतन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना महेंद्र बैसाणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रावसाहेब कदम यांनी मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमास वासुदेव नार्वेकर, शांताराम करंडे, संजय पाटील, संदीप जडे, संतोष मिस्त्री, कन्हैया चौधरी, योगेश सोनवणे, नंदू पाटील, बबन पाटील, दीपक पाटील, स्वप्नील मोरे, योगेश पाखडे, राजेश दुसाने, मदन पाटील, जगदीश गवळी, अनिल खेमनार, साहिल खान, निलेश गुरव, अविनाश देवरे, रोहित नेरकर, अमृत पाटील, हरीश जगताप, अक्षय शिंदे, बापू ठाकूर, हेमंत हरणे आदी उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब यांच्या संकल्पनेतून जे उभं झालेली अंगीकृत संघटना होती अत्यंत महत्त्वाची रोजगार व स्वयंरोजगार विभाग याचा 14वा वर्धापन दिन आहे आणि अतिशय मला आनंद होतोय की 14व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही उत्तर महाराष्ट्राचा दौरा हे धुळे जिल्ह्यातून सुरुवात करत आहोत आणि ज्या प्रकारे आम्ही इथला जोश आणि उत्साह बघतो कार्यकर्त्यांमध्ये ते बघून फार बरं वाटते आणि मला असं वाटतं की या 14व्या दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राजसाहेबांना अपेक्षित असं विभागाचं काम ह्या जिल्ह्यातून प्रत्येक पातळीवर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत घडवून काम देणाऱ्या आणि काम घेणारे हे दोन्ही हात आमच्या माध्यमातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातून प्रमुख पदांच्या नियुक्त्या आपण केलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने रस्ते आस्थापना आहे, नंदुरबार जिल्हा संघटक आहेत आणि काही किरणमाई इतर पदाधिकारी जिल्हा संघटक आपण इथे नियुक्त केलेले आहेत. त्या सर्वांना मी विभागातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि यापुढे आम्ही जळगावला जाणार आहोत, तिथेही आम्ही काही नियुक्तीपत्र देणार आहोत. धुळे जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून मनुस्मृतीच्या दहनाच्या घटनेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून भारतीय स्त्री मुक्तीच्या लढ्याची गौरवशाली नोंद केली होती. या आठवणींना उजाळा देण्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धुळे जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेतर्फे मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यावेळी शासनाने 25 डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करावा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी दलित नेते MG दिवरे, जिल्हा अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे चंद्रवीर साळवे, प्राजक्ता साळवे, दीपक लोंढे, हरीश तायडे, विशाल साळवे, प्रभा निकुम, राहुल वाघ, ज्योत्सना खैरनार, कुमुदिनी साळवे, सुमन सदाशिव, ॲडव्होकेट वंदना मोरे, सपना शिरसाट, माया पानपाटील, कोमल गांगुडे आदी उपस्थित होते. 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं. स्त्रियांवरील अत्याचार तसेच पुरुषी आरेरावीला समर्थन करणारा असा हा ग्रंथ होता. या ग्रंथाचं दहन करून भारतीय स्त्रियांच्या स्त्री मुक्तीतील लढ्यातील हा अतिशय गौरवशाली असा दहनाचा कार्यक्रम आहे, जो आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे साजरा करतो. ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ व इतर सर्व जाती ह्या शूद्र अशा या ग्रंथाप्रमाणे मानल्या जात असते. स्त्री ही तुच्छ व स्त्रीला फक्त उपभोग घेण्यापुरता तिचा वापर ह्या ग्रंथाप्रमाणे होत असे. आताही आपण पाहतो अनेक सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, पितृसत्ता तसेच पुरुषी अरेरावी यांना समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट या जाणून बुजून व्हायरल केल्या जातात व आपल्या भारतीय संस्कृतीला छेद जातील अशा काही घटना मुद्दामून या व्हायरल केल्या जात असतात. तसेच ह्या घटनेप्रमाणे या मनुस्मृतीप्रमाणे किड्या मुंग्यांना व गायींना श्रेष्ठ समजणाऱ्या मनुस्मृती अशा या ग्रंथाचा आम्ही आज 25 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे दहनाचा कार्यक्रम सगळ्यांच्या वतीने घेतो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा दोंडाईचा येथील सुवर्णकाल मंगल कार्यालय येथे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा दोंडाईचा येथील सुवर्णकार मंगल कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत ठामपणे सांगितले की 2 महिने नव्हे तर 200 महिनेही शिवसेनेची सत्ता जाणार नाही। मेळाव्यापूर्वी पालकमंत्री अब्दुल सत्तार व शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे चौफुली येथे हॉटेल मोनालीजवळ शिवसेनेच्या फलकाचे अनावरण करून त्यानंतर पदाधिकारी मेळाव्यास सुरुवात झाली। ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बोलताना नामदार सत्तार यांनी सांगितले की धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये जवळजवळ 100च्या वर ग्रामपंचायतीत निवडणुका होत असून शिवसैनिकांनी आता निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत। ग्रामपंचायतीला पायाभूत मूलभूत सुविधा मिळण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून त्यांनी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे असे आवाहन केले। यावेळी ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात आदींनीही मार्गदर्शन केले। मेळाव्यात सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महिला संपर्क प्रमुख प्रियंका घाणेकर, अनिल डेरे, संजय काडेकर, मंगेश पवार, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, छोटू पाटील, भरत राजपूत, गिरीश देसले, दीपक चोरमले, कल्याण बागल, विभा जोगराणा, भाईदास पाटील, शानाभाऊ धनगर, मनोज पाटील, चेतन राजपूत, शैलेश सोनार, मनोज धनगर, ज्योती पाटील, विद्या ठाकूर, सुनंदा पवार, सरिता महाजन, मीना चैनानी, विश्वनाथ पाटील, डॉक्टर भरत राजपूत, गणेश परदेशी, मयूर कदम मांडे, प्रदीप पवार, मनोज पवार, विजय सिसोदे, हिरालाल बोरसे आदी उपस्थित होते। जो रिमोट कंट्रोल आहे तो त्या आमच्या बहिणीच्या गळ्यामध्ये जो शिवसेनेचा रुमाल आहे त्याचा मालक आहे मी तर मायनस 0 मालक आहे। आता तुम्हाला शक्ती, तुम्हाला मदत, तुम्हाला विकासासाठी लागणारा निधी, तुम्हाला लागणारी सरकारची मदत, एक शिवसैनिकाला काय मदत करायची त्या शिवसेनेमुळं मी मंत्री आहे आणि माझा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे। या जिल्ह्याचा मी पालकमंत्रीने, तुम्ही सर्व पालकमंत्री आहात। या भावनेने आपण पुढच्या वेळेस काम करू। आदरणीय उद्धवजींचा जो स्वप्न आहे पुढच्या भविष्यामध्ये ही सरकार जो येणार आहे, लोकसभेपासून विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील किंवा नगरपंचायत असेल, तुमची नगरपंचायतची बी तयारी तुम्हाला आजपासून करावं लागेल। पक्षबांधणी करताना आपल्याला प्रत्येक बूथ वाईज कार्यकर्ते तयार करावा लागेल। शाखा प्रमुखापासून, विभाग प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखांनी आणि आपले संपर्क प्रमुख आहेत, मी पालकमंत्री आहे, आपण सर्व संघटित होऊन या जिल्ह्याला लागणारा एक रुपयाचा निधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या पक्षाच्या वतीने, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी सांगू लागलो आता जागतिक अजिंठा लेण्यामध्ये मी 25 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधू लागलो। पहिला मुस्लिम माणूस पहिल्या टप्प्यामध्ये मी 25 कोटी रुपये खर्च करू लागलो। जगाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे ते माहित पडायला पाहिजे। पहिले जगाच्या लेणीचा पायथ्याशी सर्वात पहिला पॉइंट जो असेल त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्ण बालपणापासून तर वीरपणापर्यंत ज्या ठिकाणी त्यांनी जसे किल्ले, ज्या पद्धतीने त्यांनी लढाया लढल्या, ज्या नियोजन लढल्या, त्याचा व्यापारीकरण, त्याचा समुद्रामधल्या लढाया असतील, त्याच्या जंगलामधल्या लढाया असतील, सर्वांचा इतिहास एक जमा केला आणि तो जगाला दाखवायचा आहे। हे शिवसेनेचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी एकशे माहिती आहे। आणि हे सर्व मी तुम्हाला यासाठी सांगू लागलो की शिवसेना पक्ष असा आहे की या शिवसेना पक्षामध्ये मराठी बोलणाऱ्या माणसाला संरक्षण मिळालं पाहिजे, हिंदू माणसाचा पहिले रक्षण व्हायला पाहिजे। परंतु हिंदू माणसाचं रक्षण होताना दुसरा समाजाच्या भावना दुखणार नाही। हे आदर्श मुख्यमंत्री 1 वर्षाचा कार्यकाळ झाला, एक तरी सामान्य माणसाने सांगायला पाहिजे, तो मुस्लिम असेल, दलित असेल, ईसाई असेल, तर त्याच्यावर कुठेतरी अन्याय झाला का, एक केस दाखवा, त्याचा जुने इतिहास पहा। हा बदल हे आदरणीय शिवसेना प्रमुख जे जबाबदारीने मुख्यमंत्र्यांची स्वीकारली जबाबदारी ती पार पाडू लागले आणि पारदर्शकपणे पार पाडू लागले। म्हणून तो सर्व समाज, सर्व वेली, कोळी, माळी, धनगर, मराठा, सिंधी, मारवाडी, हिंदी हे जे लागले विचारलं आहे। सिंधी मतदार आमच्या आव्हानीचे जे पुढे हात केले त्या मोदी साहेबांनी, एकही सिंधी आता भाजपला पण द्यायला तयार। छोटा समाज मी बोलला तुम्हाला, आता एक जमान्यामध्ये ते दुकानावर कुणी मारून मार्केटिंग करायचे दिवस
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती फक्त कागदावर नाही, अकाउंट मध्ये दिली. सेकंड टप्प्याचे पैसे द्यायचे, जीएसटीचा पैसा आला नाही म्हणून थांबलेला आहे. 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं आहे, त्यासाठी लिपी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. जसे जीएसटीचे 38,000 कोटी रुपये आले तसेच तुम्हाला त्या गरीब माणसाला मदत करावं, शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, गरीबाला, सामान्य माणसाला. धुळे शहरातील देवपुरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील इस्लामपुरा येथे 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या पुरुष स्वच्छता गृहाच्या बांधकामाचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. धुळे शहरातील देवपुरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील इस्लामपुरा येथे 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या 20 सीट्सच्या पुरुष स्वच्छता गृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. देवपुरातील प्रभाग क्रमांक 3 मधील इस्लामपुरा येथे 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून 20 सीटच्या पुरुष स्वच्छता गृहाच्या बांधकामासाठी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रभागाचे नगरसेवक गणितदादा, आसिफ पठाण, कैसर भाई, फातमा अंसारी, डॉक्टर दीपश्री नाईक आदि उपस्थित होते. नंबर 3 इस्लामपुरा देवपुर में जेंट्स पुरुष शौचालय की बहुत ज़रूरत थी. उसको लेकर हमारे जो नगर सेवक हैं गनी डालर, नासिर पठान साहब, सईद बेग साहब और हमारे जो फातिमा मैडम, कैसर भाई, ये सब लोगों ने बार बार मेरे पास पाठपुरावा किया और हमने 14 वित्त आयोग में 27 लाख रुपए मंजूर कराकर आज ये पुरुष शौचालय का उद्घाटन किया है, जिससे यहाँ के रहवासी जो पुरुष हैं उनको बहुत सहूलत होगी. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला विजयी होण्याची संधी आलेली आहे. तिचा पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहन नामदार अब्दुल सत्तार यांनी शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शहरातील 5ही मुख्य प्रवेशद्वारांवर शिवसेनेच्या शाखा फलकांचे अनावरणही करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत बोलताना नामदार सत्तार यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भगवा जिल्ह्यात फडकेल तेव्हा या शिवसैनिकांची शक्ती किती आहे याचेही मूल्यमापन आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जरूर करू. शिवसेनेमध्ये जेव्हा सामान्य माणूस पेटून उठतो तेव्हा त्यास कोणाचीही गरज राहत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्याची संधी आलेली आहे, तिचा पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यास आमदार मंजुळा गावित, प्रियांका घाणेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, किरण जोंधळे, मनोज मोरे, राजेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, पंकज मराठे, चंदू म्हस्के, बाळासाहेब बदाने, बापू माळी, हिम्मत साबळे, राजेश पटवारी, गुलाब माळी, आधार हाके, देवराम माळी, संजय वाल्ले, रवींद्र माळी, सचिन बडगुजर, विलास चौधरी आदी उपस्थित होते. दौरा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला अजून वेळ आहे आणि त्याची बांधणी करण्यासाठी आज खरं म्हणजे त्यांनी 5 शाखेचा शुभारंभ केला. 5ही रस्ते जे धुळे शहरामध्ये येतात त्या प्रमुख रस्त्यावर त्यांनी शिवसेनेच्या स्वागताच्या बाहेरून येणारे जितके शिवसैनिक असतील किंवा नागरिक असतील त्यांचा स्वागत करणारे बोर्ड लावले आणि त्यामध्ये अनेक पदाधिकारी बिचारे सकाळपासून ते बोर्ड लावणं इतकं सोपं नाही आजकाल. जुन्या वेळची शिवसेना वेगळी होती बोर्ड लावण्याची, आताची शिवसेना आणि त्याला बोर्ड लावण्यासाठी 10, 20, 25 कार्यकर्ते 5 ठिकाणी, 200 कार्यकर्ते दुसऱ्याच ठिकाणी एंगेज आहे. म्हणजे बुकिंग केली त्यांनी. कधी बबनराव येऊ लागले, त्यांच्या हस्ते आज आपल्या शाखेचा शहरामधल्या शिवसेनाच्या विभाग प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखांनी सर्वांना बोलवलं. सर्वांना एकत्रित चर्चा करण्यासाठी या ठिकाणीही बोलवलं. खरे म्हणजे तुम्ही काही बोलले तरी चालेल, परंतु मी हिलाल अण्णाचा मनापासून आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतो. का आज ही जी शिवसेनेची ताकद आहे ही उद्या तुम्हाला माहीत पडेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये. आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेस भगवा या जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीवर फडकल त्यावेळेस खरं म्हणजे या शिवसैनिकाची शक्ती किती आहे याचाही मूल्यमापन आपण निवडणुकीच्या नंतर 18च्या नंतर जरूर करू. मला खात्री आहे
का शिवसेनेमध्ये एकदा सामान्य कार्यकर्ता पेटून उठला का त्याला बाकीची कोणत्याही कशाचीही गरज नाही. तो शिवसैनिक आहे, आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या या शिवसेनेचा तो कार्यकर्ता आहे. आणि आदरणीय उद्धवजी जे कर्तव्य दक्ष कामगिरी या महाराष्ट्रामध्ये करू लागले. आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असे मुख्यमंत्री आहेत का ज्या मुख्यमंत्र्यांनी गरीब माणसाला केंद्रबिंदू केलेला आहे. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, दलितांना, पीडितांना, आदिवासी असल सर्व जाती धर्माच्या लोकांना आज गेल्या 1 वर्ष 3 महिने झाले सातत्याने ज्या पद्धतीने नियोजनबद्ध काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये, मला वाटत नाही का देशामध्ये कोणत्याही दुसऱ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा मुख्यमंत्री कर्तव्य दक्ष काम करणारा. सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा बोलतात आम्हाला अपेक्षा नव्हती. इतका नियोजनबद्ध काम उद्धवजी करतील आणि हे फक्त ते समोर सांगत नाही, पाठीमागे चर्चा करतात. हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं. हे दुर्दैव यासाठी आहे की त्यांना स्वप्न पडतात कधी आज सरकार जाईल, कधी उद्धवजी आणि उद्धवजी सोबत असलेले महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होईल. आणि वादविवाद निर्माण झाला का हे यांच्या राजकारणाची पोळी भाजून घेतील असे मुंगेरीलालचे स्वप्न पाहणारे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी खरं म्हणजे ही ग्रामपंचायतची निवडणुकीची ही तुमच्या समोर पहिली संधी आलेली आहे. सरकार परिवर्तन झाल्यानंतर ही पहिली संधी मी यासाठी सांगू लागलो का मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी झाल्यानंतर ही सार्वजनिक पहिली निवडणूक आहे. 14,000 ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या सर्व फॉर्मॅलिटीज आज पहिला दिवस आहे. अनेक गावामध्ये फॉर्म भरल्या गेले, अजून काही गावामध्ये फॉर्म भरायचे आहे. काही गावामध्ये वार्डमध्ये निवडताना महिला 50% पाहिजे, ओबीसी पाहिजे, एनटी पाहिजे, व्हीजेएनटी पाहिजे, आदिवासी पाहिजे. या सर्व एकंदरीत रिझर्वेशनचा पॅटर्न बघितला तर गावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका लढणं हे सर्वात काटेवरची कसरत कोणती असेल तर ती ग्रामपंचायत. मी 1983ला ग्रामपंचायत निवडणुका लढली. त्यावेळेस मी BA फर्स्ट इयरला होतो. बबनराव माझ्या विरुद्ध एक MA आणि एक BA हे 2 उभे होते. या MA आणि BA वाल्यांचे फॉर्म भरल्यानंतर एक म्हणला का साहेब हा MA आहेत, हे BA आहेत. आपल्या माणसाचा जोपर्यंत पर्चा येत नाही, जोपर्यंत पॉम्पलेट येत नाही, आपला सत्तार किती शिकलेला आहे कोणाला कळणार नाही. तर मी आमचे चापे सर हे आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. मी त्यांना सांगितलं साहेब मी तर BA बी नाही आहे आणि MA बी नाही आहे, तर मी काय करू, मी लिहू काय. मी एक साधा कार्यकर्ता होतो. तो त्यांनी सांगितलं सत्तार तू BA FY लिहून टाक. मला BA FY लिहिला आणि कोणी विचारलं तर त्याला काय बोलू ते मला मी तुला नंतर सांगाल, पहिले फक्त BA FY लिहिला. मी 1983ला एक पॉम्पलेट छापला आणि त्यामध्ये मी लिहिला का मी BA FY. तर लोक म्हणू लागले की सत्तार त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे, त्याचा BA याचा BA FY. मी खरं सांगू लागलो, सिल्लोड काही फार दूर नाही, तुमचे सगळे सोयरे नातेवाईक असेल त्यांना विचारून घ्या. मग मी परत दुसऱ्या दिवशी शास्त्री कॉलनीमध्ये आमचे प्रिन्सिपाल राहत होते. मी मला सर काही लोक विचारू लागले की या डिग्रीचा पुढचं काय आहे ते सांगा FYचा. तर म्हणे सत्तार त्यांना सांगायचं की तू BA फर्स्ट इयरला आहे. प्रथम FY म्हणजे BA फर्स्ट इयर. किती लोकांना कळणार, 2, 4, 5 लोकांना. त्यांना होणार निवडणुकीच्या नंतर सांगतो, तेव्हापर्यंत सस्पेन्स ठेवणे. आणि ग्रामपंचायतची मी निवडणूक लढली आणि 1983 मध्ये मी सर्वात जास्त मताधिक्याने शास्त्री कॉलनी, एक जी आमची 99% हिंदू बांधवांची कॉलनी, त्यापासून पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो, सरपंच झालो. त्यानंतर शेवटचा सरपंच, पहिला नगराध्यक्ष, विधानसभा, विधान परिषद, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री. तेव्हापासून एकदा उद्धव साहेब सिल्लोडमध्ये आले तर उद्धव साहेब बोलले का आता सत्तार आपल्या सोबत आहे तर आपली सत्ता येणारच. आणि ती आली आणि मला मंत्री होण्याचा संधी मिळाली. उद्धवजी शब्द पाळणारा नेता या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल या देश
दोंडाईचा येथील धुळे चौफुलीवर रस्त्याची रुंदी कमी असल्याने नेहमीच अपघात घडत असल्यामुळे सदर रस्त्याची रुंदी वाढवून गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. दोंडाईच्या येथील धुळे चौफुलीवर रुंद रस्ता व घातक वळणामुळे वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील AP 16-3877 क्रमांकाची मालवाहतूक ट्रक अरुंद रस्ता व घातक वळणामुळे पलटली. सुदैवाने ट्रकमधील चालक व सहचालक बालंबाल बचावले. सदर ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे व धोकेदायक वळण असल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून गतिरोधक बसवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथ भावसार, कय्यूम पठाण व नागरिकांनी केली आहे. हॉटेल मोनाली आणि एकता हॉटेल या ठिकाणाहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला एकूण 3 रस्ते मिळतात आणि या रस्त्यावर जे काही वळण आहे दोंडाईच्या डायव्हर्शनकडे जो रस्ता वळतो त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे आणि जो रस्ता दोंडाईच्या शहरामध्ये जातो त्या रस्त्याची देखील रुंदी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनांची कोंडी होऊन त्या ठिकाणी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता वळतो त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे आणि धुळ्याकडून येणारा रस्ता जो काही आहे त्या रस्त्यावर धुळ्याकडून येणाऱ्या रस्त्यावर दोंडाईच्याकडे जाणारा रस्ता आणि डायव्हर्शनकडे वळणारा रस्ता या ठिकाणी स्पीड ब्रेकर देखील नाही. अनेकदा नागरिकांनी मागणी केली परंतु स्पीड ब्रेकर हे लावण्यात आलेले नाहीत. आता काल देखील एक ट्रक त्या ठिकाणी पलटी झाला, त्यामुळे मोठा अपघात झाला परंतु सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. भविष्यामध्ये अपघात आणि जीवितहानी जर टाळायची असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर झाले पाहिजे आणि स्पीड ब्रेकरच नव्हे तर रस्त्याची रुंदी देखील वाढली पाहिजे. ही मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करत आहोत आणि ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि तशी अपेक्षा जर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोंडाईच्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद PWDच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. नाताळ निमित्त कॅथोलिक चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करून सर्व धर्मीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळ सणाच्या देण्यात आल्या शुभेच्छा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा 14वा वर्धापन दिन व पदाधिकारी मेळावा संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न. शहरातील इस्लामपुरा येथील पुरुष स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयाची संधी असल्याने तिचा पुरेपूर फायदा घेण्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन. आणि दोंडाईच्या येथील धुळे चौफुलीवर रस्त्याची रुंदी वाढवून गतिरोधक बसवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.